पाहत आहात PL मराठी न्यूज। टेम्पोच्या धडकेत प्रवासी ठार, बोरगावजवळ अपघात, शिरढोण। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव तालुका कवठे महांकाळ जवळ शनिवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या दरम्यान गंभीर अपघात झाला। नांदेडहून कोल्हापूरकडे जाणारी एसटी बस प्रवाशांना चहा घेण्यासाठी थांबली होती। या दरम्यान सयाजी राघवजी निरडवाड वय 65 राहणार वाघाळा तालुका उमरी जिल्हा नांदेड बसमधून उतरताना महामार्ग ओलांडत होते। त्याचवेळी मिरजेहून सोलापूरकडे जात असलेल्या टेम्पोने MH09 PL 5811 यांनी जोरदार धडक दिली। या धडकेत सयाजी गंभीर जखमी झाले। त्यांना बेशुद्ध अवस्थेत मिरज येथील शासकीय रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला। अपघाताची नोंद कवठे महांकाळ पोलिसात झाली असून चालक मतीन शेख यांच्या विरोधात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे। घटनेचा तपास पोलीस कर्मचारी सध्या करत आहेत। अपघाताची माहिती फिर्यादी हनुमंत शंकर शिंदे यांनी महामार्ग पोलिसांना दिली। ही घटना रस्त्यावर सुरक्षितता आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित करते। विशेषतः राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना दक्षता घ्यावी।